हे आता तुम्ही मला विचारू नका, मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे इथे, त्यांना पाठवलेल्या पत्रात, माध्यमात आलेल्या बातम्या आणि तत्कालीन परिस्थिती घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती सूचना न मागवता, इतर मागासवर्गीयांचा विरोध त्याच्याकडे दुर्लक्ष करू हा निर्णय, हे म्हटलेलं त्याला मी त्याच्यावर सही केलेली आहे. आता लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो हां, आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही, का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये. आता उतरलेच आहेत ना ठिकठिकाणी, फक्त ते ग्राम पातळीवर जिल्हा पातळीवर चालू आहे. ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना. मोठी संख्या, एकूण जर संख्या आता बघितली, जर गाव खूप, तुम्हीच लोक छापतात त्यांचे फोटो, ते बघा ना किती आहेत ते. आणि मग ज्या वेळेला यायचं ठरवलं ते सुद्धा येऊ शकतील. काल जरांगे पाटलांनी बोलताना असे म्हटलं की भुजबळांना थेट जेलमध्ये आरक्षणाच्या मागणीचा. घ्या ना, माझं काय चुकलं असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. साहेब, आपण असं म्हणाल की याच्यामध्ये संदिग्धता आहे आणि गोंधळ निर्माण करणारा आजीवार आहे, अन्याय करणारा आहे, ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. हा गोंधळ कोण निर्माण करत आहे आणि ओबीसीवर हा अन्याय कोण करत आहे? आता ज्यांनी केली ती जी समिती वगैरे केलेली होती त्यांनी, काल आम्ही त्यांना विचारलं, म्हणजे मी विचारण्यापेक्षा काल बावनकुळेनेच विचारलं मिटिंगमध्ये, ते जे सेक्रेटरी होते डिपार्टमेंटचे, आणि त्यांना की तुम्ही याच्याकडे फाईल आहे का तुमच्याकडे, हे जे काही काढलं, तुम्ही हे शब्द काढायचे घालायचे, तुम्ही लॉ ज्युडिशरीला म्हणजे विधी न्याय खात्याला विचारले होतं का, त्यांचं काय आहे का लेखी की चालेल म्हणून? नाही, काही नाही. अहो, एखादा असं काढायचं असेल तर 10 वेळेला त्या विधी न्याय खात्याकडे जातं आणि ते तपास, आणि मग सांगतं हे कायद्यात बसतं, हे नाही बसत, हे शब्द असे आहेत, ते शब्द हे गेलेच नाही. एवढं महत्त्वाचं विषय कालच्या मिटिंगमध्ये आम्हाला समोर आलं सगळं. बावनकुळे पण असं म्हटलं की कोणती सर्टिफिकेटची जी सुविधा आधी गव्हर्नमेंटचे आता जे नियम आहेत तेच लागू आहेत, या पद्धतीने दिले जाणार नाही. बरोबर आहे, माननीय मुख्यमंत्री सुद्धा तेच म्हणतात, हे पण तेच म्हणतात, पण जरांगे काय म्हणतो, आणि त्यापेक्षाही हे पत्रक काय म्हणतं आहे, शेवटी नियमात आणि कायद्यात तुम्ही जे काही निर्णय काढले त्याच्या शब्दाचा केस काढला जातो. आता दिलेलं परवाच्या दिवशीच दिलेलं आहे, त्यामुळे एवढ्या लवकर कदाचित येणार नाही. त्यांना सुद्धा मुंबईमध्ये दसऱ्यानंतर ओबीसी मुंबईमध्ये धडकणार अशा पद्धतीची तयारी सुरू आहे. काय हे बघा, मराठा समाज एक समाज आहे ना, तरी त्याच्यामध्ये जरांगे एक बोलतो, ते सराटे आणखीन काय बोलतात ते दुसरं, त्यांच्यात पण मतभेद आहेत ना. समाज एक आहे. अरे आमच्या ते तर 374 जाती आहे भाऊ, त्या पण मोठ्या मोठ्या जाती आहेत, अनेक संघटना आहेत, प्रत्येक संघटनेचे नेतेसुद्धा आहेत, ते सगळीकडे घेत आहेत ना, कोण कुठे कोण कुठे कोण कुठे जे आहेत हे जनजागरण करत आहेत, उठाव करत आहेत, तहसीलला जात आहेत, कलेक्टर ऑफिसला जात आहेत, आणि त्यांची सगळ्यांची मागणी आहे. माझ्याकडे सुद्धा त्यांचे फोन येत आहेत. तर म्हटलं जरा थांबा, आता आपण कोर्टात जातो आहोत काय, आमची थोडे दिवस तोपर्यंत जे आहेत आपल्याला दसऱ्यानंतर आहे ना, वेळ आहे ना थोडंसं अजून,
बघूया ना तोपर्यंत काय काय होतं ते. राठोड समाज मोर्चा करणारे शहापूरपासून पेठ हं? राठोड समाजाचा रस्ता उतरणार. आता असं आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी काल मुद्दा निर्माण केला. लक्ष्मण माने माझे आमदार आणि नेते त्यांनी सुद्धा मुद्दा निर्माण केला की हैदराबाद गॅझेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आमचा बंजारा समाज हा ST मध्ये आहे, OBCत नाही, STत. मग फक्त कुणबी समाजासाठी तुम्ही गॅझेट मान्य करणार आणि बंजारा समाजासाठी काय नाही करणार? लॉजिकल आहे त्यांचा प्रश्न जो आहे हा योग्य प्रश्न आहे. एकदा एक डॉक्युमेंट तुम्ही एकाच समाजासाठी गृहीत धरलं, मग त्या डॉक्युमेंट असलेल्या दुसऱ्या समाजाचं जे काही म्हटलेलं असेल ते सुद्धा गृहीत धरा. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हैदराबादच्या त्या गॅझेटमध्ये आम्ही ST मध्ये आहोत, आदिवासीमध्ये आहोत. आता आमचं काय करणार? तुम्ही ते मान्य केलं ना, तिथली कुणबी इथे कुणबी केलात, मग तिथली ST इथे ST करा. तर ते आता माझ्या मते एक चूक केली ना तुम्ही का मग अनेक गोष्टी बाहेर पडत जाणार आहे. संदिग्धता सरकारने याच्याशी संदिग्धता दूर करावी, अन्यथा हा GR मागे घ्यावा. आणि आपण दुसरीकडे पत्र पण देतात, आपण काही सरकारला टाइम बाउंड देणार आहात? सरकारला याचं महत्त्व कळतं. राज्यामध्ये 3 ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे निघत आहेत, तहसीलला कलेक्टरला ते देत आहेत, मीडियामध्ये येत आहे. गांभीर्याची त्यांना जाणीव आहे, पण त्यांना सुद्धा आता अभ्यास करायला लागेल ना की बाबा काय त्यांनी लिहिलं त्या समितीने. त्यावेळेला तो जो काही दबाव घाईघाईने हा शब्द मी वापरला, जे काही तयार झालं हे काय केलं आणि आता याच्यातले जे काही प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तर काय शोधून उत्तर देतील. हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर जे आहे ते लागू करावं अशी जरांगींची मागणी आहे. जर सरकारने अशा पद्धतीचा निर्णय पुन्हा दबाव जाऊन घेतला तर ओबीसीवर कुठल्या परिस्थितीमध्ये अन्याय होईल असं वाटतं? काय गॅझेटियर जर लागू केलं हैदराबाद आणि सातारा तर किती ओबीसींना यामध्ये फटका बसेल? किती लोक कुणबी मराठा जातील? अहो मला सांगा ना, मराठा समाज हा या राज्यातला सगळ्यात मोठा समाज आहे. आता मला सांगा, माझ्याकडे एवढ्या खुर्चीवर तुम्ही बसलेले आहेत, आता आणखीन 20 लोक ज्या काही या प्रशासकीय क्वालिटीज आहेत, सिस्टीम आहे, त्याची परिणिती काय आहे ते आपण सगळी ठिकाणी म्हणजे ओव्हरऑल आपली जी सिस्टीम ज्या पद्धतीने काम करते विचित्र पद्धतीने, त्याचा हा भाग आहे. मी दुसरा शब्द वापरत नाही, ते कळलं असेल तुम्हाला. एलिमेंट्स आर नॉट रेअर विच एंटरटेन अँड रिक्वेस्ट अँड डेलिबरेटिव्ह इश्यू फॉल्स कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे मुद्दाम ते दिले जातात, जाणून दिले. दिस मिनास लाईक डिफरंट फॉर्म्स ऑफ करप्शन, हे वेगळं एक करप्शन आहे. has become more and more threatening